शरद पवारांनी काँग्रेसशी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि मुंबई महानगरपालिका ही कशी लढायची या संदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार असल्याचं कळतंय। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुंबईला काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतलेली होती। मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला होता। मात्र शरद पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्यानं आणखी काही प्रयत्न करणार याबाबत स्पष्टता नव्हती। दरम्यान आता शरद पवारांनीच काँग्रेस नेत्यांना फोन केल्यानं पुढच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनशी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या या निवडणुका आहेत त्या काहीतरी वेगळ्या समीकरणांच्या असतील असं एकंदरीत चित्र सध्या दिसतंय। काँग्रेस राष्ट्रवादी ही एक आघाडी असू शकते का, तसे संकेत कारण मिळत आहेत? खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी ही मुंबईत सुरुवातीपासून एकत्र लढत आलेली आहेत। ती आमची नैसर्गिक युती आहे असं सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय। म्हणूनच आता काँग्रेसचा प्रयत्न आहे की एकीकडे ठाकरेंशी नातं तोडताना त्यांना जुनं नातं मात्र तोडायचं नाहीये, म्हणजे शरद पवारांसोबत असणारं युतीचं नातं त्यांना तोडायचं नाहीये। त्याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी अशी आघाडी मुंबई महापालिकेमध्ये व्हावी अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे। त्याकरता शरद पवारांची त्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन 2 दिवसापूर्वी भेट सुद्धा घेतलेली होती आणि याच भेटीला पुढे आता शरद पवारांनी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी बैठक देखील आयोजित केलेली आहे। मुंबई महापालिका निवडणूक ही शरद पवार राष्ट्रवादी सोबत लढावी अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे। मात्र शरद पवारांनी अद्याप त्याच्यावरती अंतिम निर्णय घेतलेला नाहीये। त्याच्यामुळे शरद पवार महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे बंधूंसोबत राहणार की राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जुने मित्र पुन्हा एकदा महापालिकेत एकत्र लढताना दिसणार हे अद्याप स्पष्ट व्हायचंय। मात्र याचा निर्णय सोमवारी किंवा मंगळवारी लागेल आणि शरद पवार आपला निर्णय जाहीर करतील। निश्चितच मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। काय नेमक्या सगळ्या घडामोडी राजकीय दृष्ट्या घडतात यावर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।